सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. माझी तिसरी अट सांगू. तू शेती करणार नाहीस, बरोबर ना? अगदी बरोबर ओळखलंस. माझी चौथी अट. आणि तुझी चौथी अट, ज्या फ्लॅट मध्ये आपण दोघं भाड्याने राहणार तो फ्लॅट नंतर आपली जमीन विकत घ्यायचा, बरोबर ना? किती अचूक ओळखलंस रे तू माझ्या मनाला. ह्या माझ्या केसातल्या गुलाबाच्या फुलाची जागा माझ्या. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामपंचायत धांदरफळ बुद्रुक अंतर्गत स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्था यांच्या स्वदेश कला उत्सवात नवरदेव चित्रपटाचा 70वा शो संपन्न झाला. शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर आधारित असलेल्या या चित्रपटासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे हे स्वतः चित्रपट पाहण्यासाठी सायंकाळी 8 वाजता हजर राहिले. त्यांनी शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत समस्येवर आधारित या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. त्यांना वृद्धाश्रमात नाही पाठवायचं, त्यांना फुलासारखं जपायचं आपल्याच घरात. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तर प्रथमतः देशामध्ये सुद्धा हा विषय फार गंभीर झालेला आहे. शेतकऱ्याचा मुलगा म्हटला की मुली मिळत नाहीत. अनेक नवरदेव असे शिकलेले आहेत, सवरलेले आहेत, पण त्यांना मुली कुणी द्यायला तयार नाहीत. आणि मुली देखील शिकल्या सवरल्यात, त्यांना फक्त शहरातली मुलं हवी आहेत, शहरामध्ये जायला पाहिजे, शहरामध्ये राहायला पाहिजे, अशा प्रकारची अनेक वैगुण्य, अनेक प्रकारचे याच्यामध्ये दोष आहेत. खरं म्हणजे या दोषांचं निराकरण कसं करावं हा देखील समाज व्यवस्थेपुढे, शासनापुढे खऱ्या अर्थानं गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. असो, पण हा विचार करायला लावणारा हा जो एक सामाजिक प्रश्न आहे, आमच्या निरंजन देशमुख यांनी तो खऱ्या अर्थाने या पिक्चरच्या चित्रपटाच्या माध्यमातून समाजापुढे ही व्यथा मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे, तुमचं देखील मनापासून अभिनंदन करतो. निरंजन, तुम्ही ही जी सेवा करतात, एका खेड्यातला मुलं आमच्या कोथरूडगावचा हा चित्रपट स्वतः दिग्दर्शित करतो, काढतो, त्यात काही पत्रकार मित्र काम करतात आणि चित्रपट काढणं म्हणजे काही एखाद्या खेड्यातल्या मुलाचं काम नाही. परंतु निरंजन कसं काढलं याचा मला मी कधी कधी विचार करतो. त्याला या माणसांना पगार देणं, पैसा देणं, एकत्र करणं, पण ही किमया त्याने केली. निश्चितपणे समाजाच्या या व्यथेबद्दल ही मुलं तर तुम्हाला भविष्यात आशीर्वाद देतीलच, व समाज प्रबोधनाचं मोठं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. तुमच्या हातून असे समाजाच्या विषमतेचे असे जे काही प्रश्न आहेत ते चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न करा. आम्ही तुमच्या साथीला असो, बरोबर असू. मी पण खासदार साहेबांचे बोललो होतो, 2-3 दिवस कार्यक्रम आहे, तुम्ही एक दिवस कधीतरी या. परंतु निरंजननी खासदारांना आग्रह करून 8लाच पोचले पाहिजे, असे आपल्या सगळ्यांचे लाडके, आवडते आणि धांदरफळला भरघोस निधी देणारे खासदार भाऊसाहेब वागचौरे साहेब इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे मित्र जे संगमनेर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदाचं त्यांनी धुरा सांभाळली होती आणि खूप सुंदर काम संगमनेर नगरपालिकेचं काम केलं, असे अरुणराव वागचौरे इथं आलेले आहेत. त्याचबरोबर अनिलराव देशमुख आहेत, निरंजन देशमुख आहे, त्याचबरोबर नवनाथ देशमाने स्वदेश सामाजिक संस्थेचे सगळे सभासद, त्याचबरोबर आपल्या तर रोडचं सुंदर काम करणार आहे कॉन्ट्रॅक्टर, ते सुद्धा इथं हजर आहे. आणि एक नवरदेव पिक्चर आपण थोड्याच वेळात सुरू करणार आहे. खासदार आपला माणूस आपल्यासाठी, तर त्यांनी दाखवून दिलं त्यांच्या कृतीमधून की एका चित्रपटासाठी ते इथे आले शिर्डीवरून आणि शेतकरी बांधवांचा जो चित्रपट आहे त्याला त्यांनी न्याय दिलेला आहे. आणि हा चित्रपट
ज्यांनी खऱ्या अर्थाने इथं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला, प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला, ते सन्माननीय बाळासाहेबजी देशमाने साहेब यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण त्यांनी एक चांगला उपक्रम इथे राबवलेला आहे. आदरणीय नवनाथजी देशमाने साहेब, सरपंचताई, सर्वांचे आता मी नाव घेतो की त्यांनी अतिशय चांगलं नियोजन केलं, चित्रपटाचं आयोजन केलं. 2.5 तास लोक हल्ले नाही, कारण या चित्रपटाचा शेवट एक फार मोठा संदेश देणारा आहे. तुमच्यासाठी 50 लाख रुपये खर्च करून मल्टिप्लेक्स थिएटरला, जो की 5.1 वर असतो, एवढी डॉल्बी सिस्टीम, त्याच्यानंतर टेक्निक वापरून बनवलेला चित्रपट आज तुमच्यासाठी इथे आणलेला आहे. साहेब, एकही महिना असा नाही की स्वदेश परिवाराचा हा कार्यक्रम नाही. मध्ये तर स्वदेश महिला मंचची सुंदर यात्रा घडली. वर्षभरातला प्रत्येक महिना महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशामध्ये बाळासाहेब देशमाने साहेब आपल्या उद्योग व्यवसायाच्या रूपाने काम करत आहेत. आदरणीय सरपंच उज्ज्वलाताई, नवनाथ भाऊ, त्याचबरोबर संगीताताई, धांदापूर गावाला सुखी आणि समृद्ध करण्यासाठी माझी वसुंधरा या अभियानामध्ये सहभाग घेऊन विभागीय सर्व 5 जिल्ह्यामध्ये आपला 3य क्रमांक येतो. आजही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू आहे. त्या माध्यमातून सुद्धा आपण जिल्ह्यामध्ये 89 मार्क आतापर्यंत प्राप्त केलेत. आता फक्त 11 मार्क प्राप्त करायचे आणि 11 कोटी रुपयाचं बक्षीस आपल्याला मिळवायचंय. म्हणून आज आपण सगळ्यांनी ग्राम स्वच्छता हे अभियान सुरू केलं. शेतकरी मुलाच्या लग्नाचा ध्यास, आई बाबाला लागली आस. शेतकरी मुलाच्या लग्नाचा ध्यास, जमल कधी आणि होईल कधी असती टिक नुसती डोक्यात. अहो बँड बाजा, माझ्या लग्नाचा माजल कवा. अहो बँड बाजा, माझ्या लग्नाचा वाजल कवा. बँड बाजा, जगातील सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे शेतकऱ्यांचा मुकुटमणी. शेणाचा जरा जास्तच वास येतोय नाही? काहीच काळजी करू नको, उद्याच्या उद्या मी सर्व गायाच विकून टाकतो. कटकटच नको डोक्याला, पार वैतागून गेलोय आता या सर्व गोष्टींना. शेती खूप आवडते ना तुम्हाला? आम्हाला आवडून काय उपयोगी? तुम्हा मुलींना नाही ना आवडत शेती करायला, त्याचं काय? आणि हो, मी पण शेती करणार नाही. हा, नको करू शेती. तू माझ्या बरोबर लग्न केलंस ना, हेच मी फार मोठं माझं भाग्य समजतो. आता हसायला काय झालं? आता शेतीवर एवढा एकनिष्ठ प्रेम करणारा नवरा मिळालाय, मग बायको हसणारच ना. तुम्हाला काय जाता हसायला? तुम्ही फक्त आमच्यावर हसता. एकदा शेतात आमच्या बरोबर काम करून बघा, मग कळल द आर्ट ऑफ लिव्हिंग कशाला म्हणतात ते. कळालं का? अगं, शेतात काम करतानाची जी मजा आहे ना, तेच खरं जगणं आहे. कष्टाचं जीवन, समृद्धीचं जीवन. फार मजा येते शेतीत काम करताना. शुगर आणि बीपी सारखे आजार तर माझ्या आईचे कष्ट बघूनच पळून गेले. आता आजही ती ठणठणीत आणि आरोग्य संपन्न आहे, ते फक्त शेती कामामुळेच. तिला कधी मेकअप करण्याची गरज सुद्धा भासली नाही. हा, झाडं, पानं, वेली, फुलं यांचं तेज आजही प्रखरतेने तिच्या चेहऱ्यावर चमकत आहे. खरंच किती श्रेष्ठ आहे ती माऊली, जिने तुझ्यासारख्या कृषी कन्येला जन्म दिला. मला किती आनंद झाला मी कसं सांगू. आज साक्षात माझ्या शेतात कृषी कन्या उतरली, शब्दच नाही वर्णन करायला. खरंच आज माझ्या शेतात तुझ्या रूपाने कृषी कन्या उतरली. लग्नाला आलेल्या प्रत्येक उपवर मुलीपुढे तू एक आदर्श उभा केला आहेस. तुझ्या आदर्शाने श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. नवऱ्याची जमीन सातबाऱ्यावर फक्त अधिकार गाजवण्यासाठी नसावी, तर ती कर्तव्यातून सुद्धा कुठेतरी दिसावी.
डोळ्यात पाणी? अश्विनी, मी विचार करतोय ग, आपल्या गावात अजून 60 शेतकरी माझे बांधव बिगर लग्नाचे आहेत. ते शेतकरी आहेत म्हणून बिचाऱ्यांचं लग्न होत नाही. फार महत्वाकांक्षी आहेत बरं का ते, फार जिद्दी आहेत, पण बिचारे हातबल झाले ते, त्यांचं लग्न जमत नाही. तुझ्यासारख्या जर कष्ट करणाऱ्या जिद्दी जर मुली त्यांना मिळाल्या ना, तर ते कृषी क्रांती करून दाखवतील बघ, कृषी क्रांती करून दाखवतील बघ. फक्त त्यांचं लग्न झालं पाहिजे. कुणी 38 वर्षाचं झालंय तर कुणी 42 वर्षाचं झालंय. ते शेतकरी आहेत म्हणून त्यांचं लग्नच जमत नाही ग. जर त्यांचं लग्न झालं ना, तर आपल्या गावात रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतील. फार जिद्दी आहेत ते, फार महत्वाकांक्षी आहेत ते. मला विश्वास आहे शेतीला पुन्हा चांगले दिवस येतील आणि मुली शेतकरी नवरा पाहिजे म्हणतील. आज मनसोक्त नाचावंसं वाटतं. कोणासाठी? माझ्या या शेतीसाठी, माझ्या या माऊलीसाठी. असंच शेतकऱ्याच्या मुलांना सगळ्यांना असंच आदर भेटला पाहिजे चांगला. सगळे मुलं असे नाराज आहे, सगळे व्यवस्थित पार पाडला पाहिजे त्यांच्यावाला. खूप आनंद झालेला आहे हे पिक्चर पाहून. खूप भारी होता, सगळ्यांना आनंद झाला पाहून. आणि शेतकरी जरी असले तरी पण केली पाहिजे, ज्याला कळत त्यालाच कळत ना. पहिले मी दिग्दर्शक ज्यांनी चित्रपट काढला त्याचे आभार मानते. आणि मी प्रत्येक मुलीला सांगू इच्छिते की शेतकरी नवरा हा चांगलाच असतो, तोच तुम्हाला सुखी ठेवू. नोकरीवाला मुलगा काही चांगले असतात, काही वाईट असतात, परंतु त्यांची खात्री नसते, तेव्हा शेतकरी नवरा केलाच पाहिजे, स्वीकारायलाच पाहिजे, अशी प्रत्येक मुलीने अपेक्षा ठेवली पाहिजे. सर्व मुलींना ज्या लग्नाच्या आहेत त्या मुलींना समजण्यासाठी हा चित्रपट अतिशय महत्वाचा आहे. आणि जी मुलं शेतकरी आहेत ते मुलं तुम्हाला कधीही उपाशी मरू देणार नाही. स्वतः काम करतील आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाही. कदाचित तुम्ही ज्या नोकरीच्या शोधातील मुलांचा सहवास पाहतात त्या मुलांना कदाचित भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या तुमच्या गरजा ज्या आहेत त्या पूर्तता करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नसेल. पण शेतकऱ्याची मुलं तुम्हाला भरपूर अशा प्रकारचे नैसर्गिक वातावरणामध्ये जे काही पाहिजे आहे ते देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे, असं या चित्रपटातून मला पाहावयास मिळालं. आणि खरोखरच ही आजच्या या समाजाची नितांत गरज आहे, जेणेकरून आजच्या युगामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये उदाहरण घेतलं, प्रत्येक जिल्ह्यामध्ये उदाहरण घेतलं तर बरेच मुलं हे लग्नापासून वंचित राहिलेले आहेत. त्यांचे वय वाढत आहेत, फक्त ते नोकरीला नाहीत म्हणून. परंतु जर खरा विचार केला तर तेच मुलं तुम्हाला तुमच्या आयुष्यभरासाठी पुंजी देणार आहेत, असं या चित्रपटातून मला पाहावयास मिळालं. या चित्रपटाद्वारे ज्या आज रखडलेल्या शेतकरी नवरदेवांचा प्रश्न आहे हा एकदम ज्वलंतपणे त्यांनी दाखवण्याचा जो प्रयत्न केला, वेळोवेळी चित्रपट बघताना डोळ्यात पाणी पण आलं. आणि या चित्रपटामध्ये सर्व मुद्दे जे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असतील, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अतिवृष्टी, येणारी संकट आणि शेतकऱ्यांना जो दिला जाणारा एक अन्नदात्याला दिला जाणारा दुय्यम प्रकारची वागणूक, या संदर्भात सर्व राजकारणी, समाजकारणी आणि एक समाजानं आपण शेतकरी हा अन्नदाता आहे, हा एक समाजाचं देशाचं देणं लागतो, याबद्दल एक विचार निरंजन देशमुख यांनी मांडला. आम्ही सर्व याचे आभारी आहोत. आणि हा चित्रपट अनेक शेतकरी बंधूंनी, शहरी लोकांनी बघावा. यावेळी स्वदेश उद्योग समूहाचे सर्वेसर्वा बाळासाहेब देशमाने यांची सपत्नीक उपस्थिती होती. तर अरुण वागचौरे, नवनाथ देशमाने, सरपंच उज्ज्वला देशमाने, माजी सभापती अनिल देशमुख, ग्रामपंचायत सदस्य, स्वदेश युवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर. सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर. वेदनारहित उपचार हाच आमचा विचार. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला, टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर. संपर्क 81 67 67 62 67.